पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे प्रत्येक गुरुवारी केले जाते. 3 किंवा 4 गुरुवार येतात. आता मधल्या गुरुवारांमध्ये जर अडचण आली असेल तर उद्यापन कधी करावे असा प्रश्न बहुतेक जणांना पडतो. आता जर पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या म्हणजे मधल्या गुरुवारांमध्ये कधी अडचण आली असेल किंवा सुतक आली असेल तर काय करावे? आता आपण तेव्हा पूजा तर मांडू शकत नाही, पण आपण व्रत केलेले असते, त्याच्यामुळे तो गुरुवार पकडला जातो. म्हणून उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी जरी अमावस्या आली त्याच दिवशी केले तरी चालते. पुढचा गुरुवार पकडण्याची गरज नाही. आता जर शेवटच्याच गुरुवारी अडचण आली असेल, उद्यापनाच्या दिवशीच जर समजा तुम्हाला अडचण आली किंवा सुतक आलं, तर आपण पूजा मांडायची नाही, पण आपण उपास मात्र स्वतः करायचा. मग घरातील एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून ती पूजा मांडून ती कथा श्रवण करायची. आणि हे शक्य नसेल तर आपण त्याच्या पुढचा गुरुवार स्वतः उपास करून पूजा मांडणी करून उद्यापन करू शकतो. आता हे व्रत करत असताना आपण उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन ती जागा स्वच्छ पुसून तिथे रांगोळी काढावी, आपली पूजा मांडणी करावी आणि कथा श्रवण करावी. महालक्ष्मी व्रताची कथा श्रवण करून झाल्यावर आरती करावी. संध्याकाळी पुन्हा कथा वाचावी, आरती करावी, देवीला नैवेद्य दाखवावा. 5, 7 किंवा 11 कुमारिकांना किंवा सौभाग्यवती महिलांना घरी बोलवावे. त्यांना देवी स्वरूप समजून त्यांचे चरण धुवावे, त्यांना हळद कुंकू लावावे, त्यांना ओटी भरावी. ओटीमध्ये तांदूळ किंवा गहू आपण देऊ शकतो. एक फूल, एक फळ द्यावे, पोथीची एक प्रत द्यावी. शक्य असेल तर त्यांना एक भेटवस्तू द्यावी. शक्य नसेल तर फक्त केळी किंवा फूल दिले तरी चालते. देवी स्वरूप समजून त्यांचा नमस्कार करावा, त्यांना आदराने पूजावे. आता शहरी भागामध्ये विशेषतः मोठ्या सोसायटीमध्ये मुली किंवा बायका, महिला जर तुम्हाला पूजेसाठी मिळत नसतील किंवा येत नसतील, शक्य नसेल, तर आपण एक महिलेला किंवा एका कुमारिकेचं महालक्ष्मीचं स्वरूप समजून पूजा केली तरीसुद्धा चालते. देवीला खीर खूप आवडते, त्याच्यामुळे विशेषतः हिरेचा नैवेद्य दाखवण्यात यावा. आदराने, मनोभावाने आणि चिडचिड न करता, संताप न करता पूजा करावी, उपवास करावा. आणि मग दुसऱ्या दिवशी उद्यापन करायच्या आधी पुन्हा कथा वाचावी, देवीची आरती करावी, तिला नैवेद्य दाखवावा आणि तिला क्षमा मागावी की उपवास करताना, पोथी वाचताना, पूजा करताना काही चूक झाली असेल तर आई पदरात घे, क्षमा कर आणि आमचं घर धनधान्याने भरून काढ. पैशाची कमतरता भासू देऊ नको. अखंड आमच्या घरामध्ये तू स्थिर राहा. लक्ष्मी माते, अखंड आमच्या घरामध्ये तुझं स्वरूप जाणवू दे. अलक्ष्मी निघून जाऊ दे आणि तू अखंड वास्तव्याला ये. असं म्हटल्यानंतर हातामध्ये तांदूळ आणि फुलं घेऊन ते सर्व पूजा साहित्यावर वहावे आणि पाठ उजव्या बाजूला सरकवावा आणि मग सर्व पूजा साहित्य हळूहळू उचलावे. आता या पूजा साहित्यांमधील वस्तूंचं काय करावं? तर सर्वप्रथम श्रीफळ म्हणजे नारळ बाजूला काढून ठेवावं. आता या श्रीफळाचं काय करावं? तर आपण ते फोडून नैवेद्य म्हणून ते खाऊ शकतो किंवा एखाद्या गोड पदार्थ जसं नारळाची बर्फी बनवू शकतो. फक्त नॉनव्हेजमध्ये त्याचा वापर करू नये. शक्यतो पाण्यात न वाहता, कारण प्रदूषणाची समस्या निर्माण होते, पाण्यात न वाहता आपण ते नारळ तसंच देवासमोर रोज तांब्यामध्ये पाणी बदलून ठेवू शकतो. जेव्हा त्याला कोंब फुटेल तेव्हा ते आपण आपल्या शेतात, जमिनीमधील जिथे जागा असेल तिथे
आपण ते राहू शकतो. त्याच्यानंतर पानांचं काय करायचं, तर सगळी पानं फुलं एकत्र करून 5 ठिकाणी वाहावं असं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. 5 ठिकाणी वाहल्यानंतर तिथे हळद कुंकू वाहून नमस्कार करावा, मनोभावे पूजा करावी. पण आज शहरी भागामध्ये जागेच्या अभावामुळे ते करणं शक्य नसतं किंवा वाऱ्यामुळे ती पानं उडून जाऊन पायदळी येऊ शकतात किंवा एखादं जनावर, कुत्रा वगैरे विशेषतः ते रस्त्यावर आणतात आणि ते पायाखाली आणलं जातं. त्यामुळे त्या पानांचं काय करावं, फुलांचं काय करावं, तर आपण जी झाडं लावतो कुंड्यांमध्ये तिथेच 5 ठिकाणी ती पानं वाहावी, त्याच्यावर हळद कुंकू वाहावं, मनोभावे नमस्कार करावा. त्याच्यानंतर एक रिकामी कुंडी घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी माती भरावी. त्याच्यानंतर ती पानं ठेवावी, फुलं ठेवावी, हार वेणी ठेवावी. त्याच्यावर पुन्हा माती टाकावी आणि त्या कुंडीमध्ये एखादं रोप लावावं. तुळशीचं रोप लावलं तर खूप उत्तम आणि त्याच्यावर रोज पाणी टाकावं. काही दिवसातच पानं फुलं याच्यामुळे नैसर्गिक खत निर्माण होतं आणि रोपाला दुसरं खत द्यायची गरजच पडत नाही. आता कलशातल्या पाण्याचं काय करावं, तर ते पाणी तुळशी वृंदावनामध्ये किंवा आपल्या झाडांमध्ये आपण वाहू शकतो. फळांचं काय करावं, तर फळं आपण प्रसाद म्हणून घरातच खाऊ शकतो. कलशाखाली जे आपण तांदूळ ठेवतो त्याचं काय करावं, तर आपण त्याचा रोजच्या जेवणामध्ये जे व्हेज जेवण आहे, नॉनव्हेज नाही, त्याच्यामध्ये आपण भात बनवू शकतो किंवा खीर बनवू शकतो. वस्त्राचं काय करावं, तर आपण ते वस्त्र घरीच पूजेमध्ये वापरू शकतो किंवा एखाद्या गोरगरिबाला आपण दान करू शकतो. पैशांचं काय करावं, तर पूजेमध्ये वाहिलेले पैसे आपण देवाच्याच वस्तू, देवकार्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी वापरू शकतो. आता विशेष नियम म्हणजे प्रत्येक वेळेस ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत असतानाच प्रत्येक पूजाविधी करावी आणि ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणतच प्रत्येक तिथली वस्तू उद्यापनाच्या दिवशी उचलून ठेवावी. आता काही विशेष नियम म्हणजे आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये. पूजा शांत मनाने करावी. दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये. मांसाहार करू नये. घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. त्या दिवशी स्वस्थ शांत मनाने ही लक्ष्मी व्रताची पूजा श्रवण करावी आणि आनंद घ्यावा. अशा प्रकारे श्री महालक्ष्मी व्रत केले आणि त्याचे उद्यापन केल्याने सुख, समृद्धी, धन, धान्य, वैभव आणि मनोकामनांची पूर्ती होते. आर्थिक अडचणी दूर होतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते. आरोग्य चांगले राहते. हे व्रत ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात कायम वास करते आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मी माता प्रसन्न. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा.